या राज्याचे मंत्री दादा भुसे हे हिंगोली जिल्ह्यामध्ये फोटो सेशन करायसाठी आलेले आहेत। त्यांना अडवण्यासाठी, त्याला निवेदन देण्यासाठी आणि त्याला सोयाबीनच्या नुकसानीचा जो आढावा आहे ते त्यांना पुष्पगुच्छ आम्ही या ठिकाणी तयार केला आणि ते देण्यासाठी आम्ही इथे मोठ्या संख्येने थांबलेलो आहोत। खरं तर आज पूर्ण राज्यामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे। अक्षरशः शेतीची पिकं आणि शेती पाण्याखाली आहे। महाराष्ट्राची हीच परिस्थिती आहे, मराठवाड्याची आणि हिंगोली जिल्ह्याची। असं असताना महाराष्ट्र सरकारचा एक मंत्री सेनगाव मध्ये येऊन पक्षप्रवेश घेतो। मला त्यांना विचारायचंय की बाबा तुम्ही लाजा विकून खाल्ल्यात का? तुम्हाला लाजा आहेत का नाही? अरे जनाची नाही, कमीत कमी मनाची तरी लाज बाळगा। आणि शेतकऱ्यांना तुम्ही 8,000 मदत देता। अरे जिथं आम्ही 50,000ची मागणी करतोय, 8,000 रुपये देऊन तुम्ही फार शेतकऱ्याला आभार दिल्यासारखे फुचारक्या मारायले। शेनगावात आज मंत्र्याला येऊ द्या, त्याला सोयाबीनची ही अवस्था, आम्ही हा सोयाबीनचा गुच्छ देणार आहे। याला बघा या सोयाबीनला काय आहेत, बोटावर मोजणे इतके सुद्धा शेंगा नाहीत या सोयाबीनला। आणि अशा परिस्थितीला शेतकऱ्याला 8,000 रुपये देतात। यांना लाजा वाटा पाहिजे या मंत्र्यांना। आणि अशा दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये राजकारण करतात, पक्षप्रवेश घेतात, यांना लाजा वाटायला पाहिजे। म्हणून आम्ही आज शिवसेनेच्या वतीनं त्यांना जाब विचारासाठी आलेलो आहोत आणि आम्ही त्यांचा कार्यक्रम उधळून लावणार आहोत।